काय ग आजी, आता काय पावसाळ्यात येणार नाही तर भजी नाही का करणार तू? नाही ग, आता मी तुला आज बटाटा भजी करून दाखवणार आहे, छान असे कुरकुरीत. वाव, नमस्कार मी मृण्मयी. नमस्ते, मी कल्पना. आमच्या या आजी नातीच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. बटाट्याची भजी इतकी चांगली असते की ती टमटम फुगते पुरीसारखी आणि कुरकुरीत होते. मला खूप आवडते, पण ही करतच नाही. आता मी करून देणार आहे तुला छान असे बटाटा भजी, हा. टम फुगलेली आणि कुरकुरीत. आता साईज ते काय काय घेतले, इथं घेतले मी 2 बटाटे घेतले, ते छेललेत आणि त्याचे बारीक असे पातळ काप केलेले आणि ते मिठाच्या पाण्यात ठेवले. मिठाच्या पाण्यात ठेवले की मुरण्यासाठी. भजी छान होतात, कारण ते बटाट्याला मीठ लागतं त्याचं. इथं घेतलं मी बेसन 1 वाटी, कोथिंबीर आहे, मीठ आहे, लाल तिखट आहे, हळद, ओवा, हा खायचा सोडा आहे थोडा, आणि हिंग, आणि कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलंय. आजी तू कर झाल्याची मला बोला, मी ड्रॉइंग करायला जाते. ठीक आहे. आता पहिलं घेतलंय मी 1 बाऊल बेसन पीठ आहे, हे चाळून घेतलंय मी चांगलं. नंतर घालणार ह्याच्यावर मीठ. आपण बटाट्याच्या ह्याच्यात पण मीठ टाकलं, त्याच्यात जरा बेसन टाकायचं, म्हणजे ह्याला पण खारटपणा लागेल होईल जास्त. हे लाल तिखट आहे, हळद, आणि हा ओवा आहे. ओवा छान असा हातावर घ्यायचा आणि असं करायचा, म्हणजे भाज्याला चव चांगली येते, किंवा ओवा छान लागतो असा. आता हा खायचा सोडा आहे, अगदी चिमूटभर. आपण तांदळाचं पीठ टाकतोय ना, थोडासा चिमूटभर खायचा सोडा. त्यात खूप नाही घालायचं, तर भज्यात खूप तेल राहतं आणि चांगले नाही लागत. आणि बाजूने येऊन थोडासा हिंग टाकणार आहे आम्ही. हिंगामुळे भजी पचायला हलके होतात, म्हणून आपण थोडासा चिमूटभर हिंग टाकलं. त्याच्यात मी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहे. ह्या तांदळाच्या पिठामुळं भजी एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. तुम्हाला जर सोड्याचा वापर नसेल करायचा तर 2 चमचे गरम तेल, जास्त गरम नाही करायचं, फक्त कोमट करून 2 चमचे तेल टाका, त्यांनी पण भजी छान कुरकुरीत होतात. आता ह्याच्यात टाकणार आहे आपली शेवटी कोथिंबीर. कोथिंबीर जरा खूप वापरा. आता हे आपण असंच मिक्स करून घेणार आहे आणि मग पाणी थोडं थोडं घालून मळणार आहे. असं हे छान मिक्स झालेलं आहे. आता मी हातानेच मळणार आहे हे पीठ, एकदम पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकत असं मळत जायचं. पीठ बघा किती छान झालं आपलं मळून, एकदम असं सरसरीत मळलं आहे. पातळ केलं तर बटाट्याला कोटिंग येत नाही आहे, तर हे असं चांगलं छान सरसरीत मळून घ्यायचं हे पीठ. आणि ह्याला 10 मिनटं असं मुरवत ठेवायचं. 10 मिनटं झाले की आपण तळायला घेऊ. सर, आपण जे भाज्यासाठी पीठ 10 मिनटं मुरवायला ठेवलं होतं, ते पीठ आता मुरून झालेलं आहे. आता इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, आणि आपण जे बटाटे मिठाच्या पाण्यात ठेवले होते ते डायरेक्ट जर आपण पिठामध्ये घातले तर ते आपलं भज्याचं पीठ एकदम पातळ होतं, आणि पातळ झालं की ते तेल खूप शोषून घेतं, ते तेलकट भजी होतात. तर आपण आता ते तेलकट होऊ नये म्हणून काय करणार आहे, इथे मी एक चाळणी घेतली आहे आणि त्या चाळणीमध्ये हे बटाटे टाकणार आहे की त्याचं सगळं पाणी निथळून जाईल. आपल्याला जेवढे तळायचे तेवढेच काढा, त्याचं सगळे बाहेर काढले की ते बटाट्याचे काप काळे पडतात. चला, आता हे आपले बटाट्याचे काप पण काढून झाले, त्याचं पाणी निथळले, तेलही चांगलं तापलं आहे. तर आपण याच्यात आता भजे सोडूया. हे बटाट्याचे काप पूर्ण पिठामध्ये घ्यायचे आपल्याला आणि हे असे सोडायचे. मग अजिबात पाणी उडत नाही आहे, आपलं सगळं निथळलेलं पाणी आहे भज्यामधलं. बघा, आपण टाकलेला घाणा कसा पूर्ण टंब फुगलेली भजी आहे. आता आपण यांनी पलटी बाजू करूया. दुसरी पण बाजू तळून होतीये, तोपर्यंत आपण हे पहिले केले तसे पिठामध्ये ठेवून, म्हणजे याचं कोटिंग छान येतं. तर आपण हे सगळे पिठामध्ये बुडवून घेऊ एकदा. आणि आपण हे चाळणीत टाकल्यामुळं अजिबात पीठ आपलं पातळ झालेलं नाही आहे. तर हे दोन्ही बाजूनी कोटिंग असं लावून घ्यायचं आहे प्रत्येक भजीचं. भजी दोन्ही बाजूने आपण तळून घेतलेली आहे. काय सुंदर रंग आला आणि असे टंब फुगले सगळे भजी, आणि हे असे कुरकुरीत आणि खुसखुशीत दिसतात बघा. आता इथं आपले भजे तळून झालेले आहेत
पाऊस पडायची काय बघण्याची गरज नाही आहे. आपल्याला जेव्हा लागतात तेव्हा असे कुरकुरीत टम फुगलेले बटाट्याची भजी तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही ब्रेडबरोबर मध्ये घालूनही खाऊ शकता. ही भजी पाऊस पडण्याची कशाला वाट बघायची आपण. तर हे आपल्या छान असे भजे तळून झालेले. रंगही किती छान आलेला आहे याचा कलर. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पारंपरिक पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. वा आजी काय मस्त केली, किती टम फुगली आहे. यम्मी.